कॉलेजमध्ये सबमिशन करायचं आहे म्हणून अनकुणाला घेऊन कॉलेजमध्ये आलूया. त्यात काय आपण दररोज कॉलेजला येत नाही त्यामुळे काहीच समजतच नाही. पेपर पण चालू होणार आहे ती म्हणून रिसिप्ट पण घेतलं. अनकुणाचं आत काय काम आहे कुणास ठाऊक. आपल्या एखाद्या दुसऱ्या विषयाचं काय काय लिहायचं राहिलं होतं आणि आपला योच तो मित्र आहे की आपल्याला सगळं सांगतो. लिहून तर पटापटा घेतलं. माझं सबमिशन करून तर झालं. अनकुणाचं राहिलंय म्हणून एवढा वैतागलाय. 1-1.5 तास झाला आत येऊन लिहित बसलाय तरी काही झालेलं नाही. आता मला वैताग आला. दोघांचं पण लिहून झालं आणि सबमिशन करून पण टाकलं. आता अनकुणामुळे एवढा वेळ गेलाय तर थोडासा पैशाला फाडल्याला पण बरा. मंचुरियनची प्लेट सांगितली की तुम्हाला तर माहितच आहे मंचुरियन काशी गावातलं किस्त टॉप लागतं. म्हणला तुला काय आज तिखट लागून देत नाही म्हणून अननस फ्लेवर 2 ज्यूस सांगितलं. आपल्याला काय तेवढंच पाहिजे. गच्चवानी ग्लास 2 भरलं. अनकुणाला म्हटलं तू थोड्या वेळानं पे मला निबार तिखट लागलंय. अनकुणाला तर आज चांगलाच पावला या. काय विषय झालाय काय माहित. उन्हातानाचं भटकत आपलं वाटरात आलो. तुम्हाला तर माहितच आहे उन्हातानाचं कुठंच जाऊ वाटण झालंय. त्यात आमची मम्मी मला रानात घेऊन आल्या बांगलायला. आता बांगलून तर घेतलंच पाहिजे. रानात आलोय म्हटलं ऊन बिन तसलं काय लागतंय म्हणायचंच नाही. जी काय काम आहे ते करायला चालूच करायचं. त्यात आपल्या पुढे इतकं तण आहे नाही बासच. मी तर आपल्या एका जागेला बसून साजच लावलाय. किती उशीर झालं बांगलत बसलोय पण आत्ताशी फक्त पाटकभरच बांगलून झालंय. ऊन तर इतकं वरनं फोडतंय की ताण मिनिटाला लागत्या. त्यात सूर्याबाई बरोबर डोक्याच्या वरच आहे ती. खाली कुणाचं तरी पाणी चालू आहे. त्यातलं निम्म पाणी आमच्यातच पळायला लागलंय म्हणून तोंडाला दोंडा ठेवला आणि सगळं पाणी अडवून टाकलं. आता काय सुटत नसतं या. दही बांगलून घेतलं. आता काय आपल्याला जमायचं नाही म्हणून पाठी उचलली. जेवढं बांगाललंय त्या सगळ्या मोठ्या गोळा करूया आणि वर रस्त्याला नेऊन टाकूया. सगळ्या मोठा गोळा करून वर आणून टाकल्या आणि आज काय बांगलून होत नसतंय. जर का तुम्हाला मला उद्या पण बांगालताना बघायचं आहे तर तुमच्या भावाला फॉलो आत्ताच करून घ्या.